पण मधल्या काळामध्ये सरकारच्याच माध्यमातून ज्या काही प्रकार झालेले आहे, म्हणजे 137 करोड रुपयाचा जो प्रकार झाला गौण खनिज 137 करोड रुपयाचा घोटाळा मी काढला होता. 137 करोड रुपयाचा गौण खनिजचा घोटाळा काढला होता मी, खडसे अँड फॅमिलीचा. तुम्हाला वारंवार नाव काय लागतं, तुम्हाला सगळंच माहिती आहे, पत्रकार आहे, तुम्ही आप सब जानते. 137 करोड रुपयाचा घोटाळा काढला होता, त्याला अचानक रात्रीमधून संस्थगित झालं. एकाएकी संस्थगित झालं का विभागीय आयुक्तांनी चौकशी केल्यानंतरही इतक्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याने, आणि संस्थगित होऊन याच्या पुढे कारवाई करू नका असा आदेश आला. पण तरी देखील ह्याच्या पुढे कारवाई करू नका असा आदेश आल्यावर मी मागचे बसवलेले उतार्यावरचे बोजे उतरवून टाकले. एका डेप्टी कलेक्टरसारख्या अधिकाऱ्याने म्हणजे SDMने ते बोजे उतरवून टाकले, नियमबाह्य पद्धती बोजे उतरले. त्याच्या संदर्भात मी पिटिशन दाखल केली अप्पर कलेक्टरकडे. आजपर्यंत त्या पिटिशनचं हेरिंग आलेलं नाही. किमान 1.5 महिना झाला असेल पिटिशन दाखल करून. मग हे प्रशासकीय मंडळी जे महसूल डिपार्टमेंट आहे हे कोणाच्या दबावात काम करत आहे? कोणाच्या दबावात काम करत आहे? सरकारच्या दबावात काम करत आहे. आणि का विशिष्ट लोकांसाठी एवढं होत आहे? मग सर्वसामान्य माणसाला होईल का? 137 करोड रुपये दंड झाल्यावर बोजे बसवल्यावर बोजे उतरवण्याचा काय संबंध आला होता? आणि जेव्हा की हायकोर्टामध्ये याचीवाली सुनावणी चालू असताना अशा पद्धतीमध्ये काही अधिकाऱ्यांनी इतकं मोठं धाडस केलेलं आहे. त्या अधिकाऱ्यांना हायकोर्टाच्या तो निदर्शन आणून देऊन त्यांना त्या पद्धतीमध्ये निश्चित दंड किंवा काय असेल कारवाई त्यांच्यावर होईल. पण त्यांच्यावर कठोर कारवाईची माझी मागणी असेल. जो अधिकारी असा एखाद्या राजकीय पक्षाला दबावून काम करतो तो सर्वसामान्य माणसावर अन्याय करणारा असेल. सरकार म्हणून अनेक योजना सरकारने चांगल्या आणल्या, सर्वसामान्य माणसासाठी खूप चांगलं काम केलं, पण काही लोकांच्या फक्त फायद्यासाठी सरकार स्वतःची बदनामी करून घेत असेल तर माझं काही म्हणणं नाही. मी सरकारमध्ये आहे, पण काही लोकांच्या फायद्यासाठी सरकार बियॉन्ड लिमिट जाऊन नाशिक आयुक्ताची चौकशी परत संभाजीनगर आयुक्ताकडे देतं आणि तिथे परत हेरिंग चालू होतं. आणि या सगळ्या गोष्टी लोटण्याचा प्रयत्न केला जातो. 137 करोड रुपयाचा सरकारचं एवढं मोठं नुकसान करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होतो आहे. हा बेकायदेशीर आहे.